दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा आरतीला बसण्याचं चालू दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आज फक्त आरती होईल, पाऊस आहे, लोकांना बाहेर उभं राहावं लागतं. तर आरती झाल्यानंतर आज लाईनीने दर्शन घेण्यापेक्षा जसं आपण पौर्णिमेला दर्शन घेतो अनुष्ठान झाल्यानंतर, तसं जागेवरूनच आज दर्शन घ्यायचंय. बाहेर पाऊस पडतोय, ओला आहे. प्रत्येकाने काळजी घ्या. पुढून लगेच तिकडून इकडं पुढे सरकू नका. जागेवरूनच दर्शन घ्यायचंय. प्रत्येकाने प्रसाद घेऊन, फक्त प्रसादाच्या इथे गडबड करू नका. आतूनच जायचे आपल्याला नेहमीप्रमाणे. चला बसा. चला दर्शन घेणारे चला, दर्शन घेणारे चला. आरती सुरू झाली आता. चला सुरू करा, तुम्ही सुरू करा. आपणास आपल्या त्रासातून मुक्ती मिळावी असे वाटत असेल तर आपण श्री स्वामी समर्थांवर अपार श्रद्धा ठेवा असे आपला संप्रदाय म्हणतो. वर्षातून किमान एकदा श्री स्वामी समर्थांच्या चरण कमलांना स्पर्श करण्यासाठी वाई येथील शक्तीपीठात सर्वांनी हजेरी लावावी व स्वामी कृपेचे मानकरी व्हावे. श्री स्वामी समर्थ हे आपल्या जगण्याचा आधार आहे, हे आपण कधीही विसरू नये. आता आपण आरतीला सुरुवात करूया. प्रथम आपण डोळे बंद करून शांत बसायचे आहे. डोळ्यासमोर श्री स्वामींची मूर्ती आणण्याचा प्रयत्न करून श्री कमलाकरजी तपस्वी यांच्या आवाजात श्री स्वामींना आरतीसाठी येण्याविषयी करण्यात येणारी विनवणी धीर गंभीरपणे ऐकून आपणही त्याप्रमाणे मनोमन श्री स्वामींना आरतीला येण्यासाठी विनवणी करावयाची आहे. समर्थ
आपण आपल्या बंद डोळ्यांनीही प्रत्यक्ष अनुभव घेतलाच असेल की साक्षात श्री स्वामी आपल्या समोर येऊन स्थानापन्न झालेले आहेत. आता हळूहळू आपण डोळे उघडा आणि आरतीसाठी तयार व्हा. दर्शन मात्रे मन कामना
मंत्रपुष्पांजली श्री स्वामींना अर्पण करणार आहोत। यासाठी प्रत्येकाने किमान एक फूल श्री स्वामी चरणी वाहण्यासाठी आणावयाचे आहे व आपल्या हातातील फूल आरती व उपासना पूर्ण झाल्यावर स्वामी चरणी अर्पण करावयाचे आहे। ओम देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् वेदनाकं महिमानः तस्मै प्रपूर्वे साध्या सन्ति देवाः। ओम राजाधिराजाय प्रसन्न साहिने नमो वयं वैश्रवणाय कूर्महे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु। कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराजमाधिपत्यमयं सार्वभौमः सर्वायुषान्तादापराधात् पृथिवी समुद्रपर्यन्तायाम् एकरायति तदस्तेष श्लोको गीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन्वहे आविश्यतस्य कामप्रे विश्वे देवा सभासदैति। ओम शांति शांति शांति। निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी वरपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरकामी अशक्य हि शक्य कल्लीय स्वामी श्री स्वामी पाय दिवे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध द्रवीमाय आज्ञे विना काळ माने त्याला सर्वलोकी वीणा कीर्ती तयाला विभाषी वितोषी भय करू दे वैभूती स्वामी शक्ती करू दे जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळकांचा कसा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शिकावी न तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको मधु स्वामी देतील साथ विभूती नाम जाणारी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ हे आठ वीरे प्रचिती न सोडी मला स्वामी जागे हाती। श्री स्वामी समर्थ चरणलिंगार्थ नमस्तु। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।
श्री स्वामी समर्थ. आज बऱ्यापैकी सर्वांनी गाड्या जवळ आणलेल्या नाही, त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. इथून पुढच्या गुरुवारी असंच आपण राहत जाऊ. खरोखरच आज आपण सेवेकरी झालो मागच्या गुरुवारी ठरवल्याप्रमाणे. त्याचप्रमाणे 23 तारखेला म्हणजे पुढच्या गुरुवारी स्वामींचा प्रकट दिन येतोय, तर आपण साजरा शांततेत करायचा आहे ना. आपण ठरवलं होतं की आपण सेवेकरी होतोय म्हणून विचारतोय तुम्हाला. मग तसंच सेवेकरी होतोय तर मग त्या दिवशी आपल्याला शांततेतच सर्व कार्यक्रम करायचे. तर त्या दिवशी सकाळी 6:30 वाजता 6:30 ते 8:30 श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत 21 अध्यायांचं जे 2 तासामध्ये पारायण होतं ते 6:30 ते 8:30 असं ते पारायण होईल. 8:30ला पारायण करणारे आणि जे दर्शनाला येतील ते 8:30 वाजता आरती होईल. 10:30 वाजता स्वामींचं पादुकापूजन होईल. 12 वाजता पुन्हा आरती होईल. त्यानंतर महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे. वीरेंद्र वाडकर यांच्या वतीनं महाप्रसादाचं नियोजन आहे, वीरभद्र वाडकर. त्यानंतर 12:30 ते 3:30 या वेळेमध्ये महाप्रसाद असेल. तर महाप्रसाद आपण स्वामी प्रकट दिनाला पहिल्यांदा करतोय, तर पुढेही आपल्याला हा कार्यक्रम महाप्रसादाचा आयोजित करता आला पाहिजे आणि थोडासा काहीतरी अंदाजही आला पाहिजे. यासाठी काही पासेस आपण तयार केले. एकाला एकच पास, म्हणजे एखाद्याच्या घरात जर 4 लोक असतील तर त्यांनी 4 पास घेऊन जायचे. आज कोणी आलेलं नसेल तरी आपल्याकडे 8 दिवस हे पास दिलेले जातील. किंवा आपल्याला एक आकडा समजेल की आपल्याकडे 500 लोक येत आहेत, 1000 लोक येत आहेत, 2000 लोक येत आहेत. तर पुढचा कार्यक्रम करत असताना आपल्याला किमान तो आकडा कधी धरून पुढे चालता येईल, त्यासाठी हे पास आहे. तर त्याचा फक्त दुरुपयोग नको. याचा आपला उद्देश असा आहे की आपल्याला किमान पुढं आपला एखादा कार्यक्रम करत असताना कशा पद्धतीत आपण राबवलं पाहिजे कार्यक्रम, यासाठी आपण हे पासेस छापलेले आहेत. ज्यावेळी आपण प्रसाद घेऊन बाहेर जाऊ तर बाहेर आपण हे आपल्या घरात 4 माणसं असतील तर 4 पास घ्या, 1 जण येणार असेल तर 1 पास घ्या. म्हणजे त्याचं नियोजनही आपल्याला तसं करता येईल. त्यानंतर आपण सेवेकरी म्हणून राहतोय किंवा आपण म्हटलोय की आपण सेवेकरी म्हणून आपण आता इथून पुढे राहणार आहे, तर त्या दिवशी थोडीशी गडबड होईल. आपण इथंच कार्यक्रम करतोय तर प्रत्येकाने थोडं समजून घेऊन जागे अभावी थोडंसं आपण बाहेर मंडप टाकणार आहे. तर मंडपामध्ये काही लोक बसतील, काही लोक इथं प्रसाद करतील. जे मंडपामध्ये बसतील त्यांनी इथं वाढण्याची सेवा करायची. जेवण झाल्यानंतर घरी जाण्यापेक्षा दुसऱ्या लोकांनाही थोडंसं आपण वाढण्याची सेवा करूया. मठामध्ये सेवा करणार आहोत. त्यानंतर 5:30 ते 6:30 आपलं जे तारक मंत्राचं अनुष्ठान पौर्णिमेला होत असतं तसं पौर्णिमेला तसंच स्वामींची सेवा म्हणून आपण हे तारक मंत्राचं अनुष्ठान घेणार आहोत. त्यानंतर आपली 7 वाजता नेहमीप्रमाणे आरती होईल. प्रसाद होऊन त्या दिवशी आपला कार्यक्रमाचा समारोप होईल. त्या दिवशी ही सूचना असेल की कुणीही गाडी पार्किंगच्या पुढं जरा लाईव्ह दर्शन घेणारे थांबा. हरे कृष्णा. अरे चला